हे बच्चा पार्टी कैसे हो आप लोग? अच्छे। आई होप आप बहुत बेहतरीन होंगे, बच्चा होना भी चाहिए। देखो जो सिलसिला हम लोगों ने नवोदय के हिसाब से स्टार्ट किया था और कहीं ना कहीं और प्रोसीड कर रहे हैं हम लोग, उसको थोड़ा सामने जाते हैं। कल शायद अपना नंबर सिस्टम, कल का 4 अपना ये पार्ट खत्म हो गया था, बराबर है ना। आज का आखिरी सेशन रहेगा नंबर सिस्टम का, उसके बाद अपना नया चैप्टर नेक्स्ट डे से अपना नया चैप्टर स्टार्ट होगा जिसका नाम रहेगा होल नंबर, ठीक है। लेकिन सबसे पहले अपनी इस जो पर्टिक्युलर चॅप्टर अपना नंबर सिस्टम जो हुआ है त्यावर आपली टेस्ट राहणार। ऍपमध्ये पण ते टेस्ट तुम्हाला मी अपलोड करून टाकणार आणि कुठे नाही कुठे प्रॉपरली त्याचा पीडीएफ फाईल म्हणा किंवा ओव्हरऑल जे काही गोष्टी असतात ते तुम्ही तुमच्या ऍपवर म्हणा, तुमच्या व्हाट्सएप ग्रुपवर म्हणा, ओवरऑल तुम्हाला ते पाठवले जाणार, ओके है ना। तो चलो स्टार्ट करते बच्चा। आज हम लोग पढ़ने वाले हैं प्रॉपर क्या, तो फेस वैल्यू और साथ ही साथ प्लेस वैल्यू, म्हणजे दर्शनीय किंमत आणि स्थानिक किंमत, सर्वसाधारण संख्यांची पण आणि दशांश संख्यांची पण। अरे बापरे, दशांश संख्यांची पण असते का जी? हो, ठीक है। तो ते कसं असते त्यावर आपण आज पूर्णपणे डिस्कशन करना रहा हो। तो चलो बच्चा स्टार्ट करता हूं मैं। स्टार्ट करने से पहले बता दूं मेरा नाम है राज, आप सभी का तहे दिल से वेलकम करना चाहूंगा मेरे इस यूट्यूब के परिवार में। एक गुजारिश करना चाहूंगा, कोई भी नया बच्चा, नए पेरेंट हमें अगर सपोज देख रहे होंगे तो प्लीज हमारे चैनल को लाइक शेयर और सब्सक्राइब कीजिएगा, अपने दोस्तों में भी शेयर कीजिएगा, ओके। तो चलो शुरुआत करते हैं, बम बम बोले। तो देखो बच्चा हम लोग क्या पढ़ने वाले हैं। तो पहला टॉपिक रहेगा आज का अपना प्लेस वैल्यू। कौन सा वैल्यू? आता प्लेस व्हॅल्यूला काय म्हणतात रे भाऊ? प्लेस व्हॅल्यूला काय म्हणतात सांगा बघा। तर प्लेस व्हॅल्यूला म्हटलं जाते मराठीमध्ये, जर मी सांगेन ना तुम्हाला, ठीक आहे, तर मराठीमध्ये काय म्हटलं जाते प्लेस व्हॅल्यूला बाळा? काय म्हटलं जाते? स्थानिक किंमत। आता हे स्थानिक किंमत काय आहे जी? स्थानिक किंमत काय आहे जी, याबद्दल आपल्याला थोडसा लक्ष देणे आहे, ठीक आहे। आता बघा एक गोष्ट जर मी सांगेन, कुठल्याही गोष्टीची स्थानिक किंमत जर मला काढायची आहे, खासकर थोडासा संख्या रिगार्डिंग जसं आपण डिस्कशन याआधी केलं होतं, तुम्हाला आठवत असेल एकक स्थान, दशक स्थान, ह्या गोष्टी केलं होतं की आपण, आठवते का? बिलकुल स्टार्टिंगला बेसिक मध्ये पण आपण अभ्यास केलं होतं की कुठल्याही गोष्टीची सुरुवात जसं आपण करत असतो, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, है की नाही, तर त्या प्रत्येक जे अंक असतात ना, त्यांचे जे स्थान असते ना, त्यांना कुठे ना कुठे त्यांची स्वतःची एक ओळख असते। तीच ओळख म्हणजे एक दुसरी तिसरी काही नसून स्थानिक किंमत आहे। म्हणजे जसं मी अगर सपोज तुम्हाला एखादा एक्झाम्पल मला तुमच्यासाठी घ्यायचं आहे, बघा जर मी म्हणेन तुम्हाला 196, कोणता म्हणणार? 196। आता मला तुम्ही सांगा रे बाळा, हा एकक स्थान आहे की नाही आहे? हा दशक स्थान आणि त्याच्यानंतरचा शतक स्थान। तर हा जो 6 आहे ना बाळा, 6 हा कुठला स्थान आहे? एकक स्थान, प्रथम असलेला अंक, ठीक आहे, प्रथम असलेला अंक। त्याच्या समोर काही एखादे तरी अंक आहेत का रे बाळा? त्याच्या समोर एकही अंक नाही, म्हणून त्या 6ची, लक्ष द्याल बाळा, 6ची स्थानिक किंमत जे राहणार ना ती 6च राहणार। म्हणजे यावरून नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची, जर मी अगर सपोज म्हटलं तुम्हाला 255, 255 मधला एकक स्थान कुठला आहे? 5, तर या ठिकाणी 5ची स्थानिक किंमत, लक्ष दे बाळा, स्थानिक किंमत ही किती राहणार? 5च राहणार। सर हे काय सांगता जी तुम्ही? अरे बाळा एक गोष्ट लक्षात ठेवायची, कुठली पण संख्या असो त्याच्या एकक स्थानी असलेल्या अंकाच्या स्थानिक किंमत ही काय असते? तीच संख्या असते, समजलं? जर 5 असेल शेवटी तर स्थानिक किंमत 5, जर 6 असेल शेवटी तर स्थानिक किंमत 6। काही डाऊट आहे कोणाला? काही डाऊट आहे कोणाला? चला, तर मी काय म्हणतोय बाळा, आता त्यानंतर जर मी तुम्हाला म्हणेल, जसं आता हा 9 बद्दल म्हणायचं आहे मला, तर 9ची स्थानिक किंमत, जर मला 9ची स्थानिक किंमत काढायची आहे, लक्ष द्या, फक्त काय म्हणाल की 9च्या समोर किती अंक आहेत, फक्त तितकं मोजायचे। सांगा 9च्या समोर किती अंक आहेत? 1 की 2? 1 आहे ना, तर जर त्याच्या समोर 1 अंक आहे त्याची स्थानिक किंमत 90 राहणार, म्हणजे 1 टकले लावायचा। जितके अंक
तितके टकल्या. आता मी ते तसं कसं काय झालं, कारण काय असेल त्याच्या मागचा, तर बघ बाळा, 9 गुणीला त्याची स्वतःचा स्थान कोणता आहे, एकक आणि दशक. दशक म्हटल्यावर शेवटी काय असते रे, 10 ना, म्हणजे शून्य असतो ना, म्हणजे 9 गुणीला 10 म्हणजे किती बाळा, तर 90. समजलं का, 9 गुणीला 10 म्हणजे 90. जर मी तुम्हाला म्हटलं आता या एकची स्थानिक किंमत किती, तर बाळा मला सांग. आता तुम्ही डायरेक्ट सांगू शकता, बघा एकच्या समोर किती अंक आहेत रे, 2, म्हणून 2 शून्य लावून टाकायचे. ते कसे आले ते विचारत नाही, फक्त इतकं विचारतात की या दिलेल्या संख्यामधील एक या अंकाची स्थानिक किंमत सांगा. काय कराल, एक ज्या कुठला पण अंकाबद्दल तुम्हाला विचारला आहे त्याच्या समोरचे अंक किती आहेत ते फक्त मोजणे आणि तितके टकल्या त्याच अंकासमोर लावणे ज्या अंकाबद्दल विचारलाय. काय डाऊट, उलुसा तरी, थोडसा तरी. तर मग आता तो कसं आलं ते सांगायचं असेल तर जो अंक आहे तो गुणीला, बळा कोणता स्थान आहे त्याचा, एकक, दशक, शतक. शतक म्हणजे किती शून्य, शतक म्हणजे 100 ना बाळा, म्हणून तो 100 आला. समजलं, हा लिहायची गरज नाही, ह्या गोष्टी लिहायची गरज बिलकुल पण नाही. समजलं का, काय डाऊट आहे, थोडसा तरी काय डाऊट आहे, पक्का पक्का. आता ते अगर सपोज मी सांगेन तुम्हाला, काय रे बाळा, बघा बघा बघा, अगर सपोज मी म्हणतो तुम्हाला, हो बघ बघ बाळा बघ, जर मी म्हणेल तुम्हाला 643, ही एक संख्या आहे, ही एक संख्या आहे, यांच्या हे बघा, जितकी पण संख्या असतो ना, हे त्यांच्या स्वतःच्या स्थानिक किमतीच्या बेरजेपासूनच बनतं. हे काय म्हटलं मी, समजलं का शब्द, कोणती पण संख्या त्यांच्या स्वतःच्या स्थानिक जे कुठल्या पण किमती असतात त्यापासूनच बनतात. तुम्हाला खोटा वाटत असेल तर 643 पहा, मी बनवून दाखवतो. 6 ची स्थानिक किंमत बाळा, स्थानिक साठी 6 असं लिहितो मी, चालेल. 6 ची स्थानिक किंमत 600. त्याच्यानंतर 4 ची स्थानिक किंमत गुड 40. त्याच्यानंतर 3 ची स्थानिक किंमत 3, म्हणजे यांची बेरीज कराल बाळा, तर किती रे, 3 4 6 आली की नाही, 643. म्हणजे माझा फक्त एक उद्देश तुम्हाला सांगण्यामागचा असा आहे की जे कुठल्या पण तुम्ही स्थानिक किमती एखाद्या संख्यांचा काढत असताना तर त्यांची स्वतःची बेरीज सुद्धा तीच संख्या असते, हा माझा उद्देश आहे. आणि यामध्ये एक नियम काय लक्षात ठेवाल, 2 नियम खूप महत्वाचे लक्षात ठेवायचे स्थानिक किंमत काढत असताना. काय की बाळा, शेवटचा अंक म्हणजे एकक स्थानी असलेला जो कुठला पण अंक असतो त्याच्या काय स्थानिक किंमत तीच संख्या असते एकक स्थानी जे काही अंक आहेत तो. ठीक आहे. आणि जसजसे तुम्ही समोर जाता त्या अंकाबद्दल तो विचारत आहे की स्थानिक किंमत सांगा, तर त्या अंकाच्या समोर बघायचं किती अंक आहेत. एक अंक असेल तर तीच संख्या लिहून 1 टकल्या, 2 अंक असतील तीच संख्या लिहून 2 टकल्या, 3 संख्या असतील ती संख्या लिहून 3 टकल्या. एखादा अजून एक्झाम्पल घेतो म्हणजे तुमचे डाऊट क्लिअर होऊन जातील बाळा. जर मी म्हटलं बाळा 96492 पहा, 96492, आता इथं 2 वेळा 9 आला का, चला काही हरकत नाही, आला तर आला. ते वापरतात मग पहिला 9 आणि दुसरा 9. तर पहिला 9 कोणता, हा, दुसरा 9 कोणता, हा. समजलं बाळा. तर आता बघा आता मला प्रत्येकाची स्थानिक किंमत काढायची आहे. 2 ची स्थानिक किंमत काय राहणार बाळांनो, आता स्थानिक किंमत मी पूर्ण न लिहिता स्था आणि की लिहितो, चालेल. तर बघा 2 ची स्थानिक किंमत कधी पण एकक स्थानी असलेल्या प्रत्येक अंकांची स्थानिक किंमत ही नेहमी काय असते रे, अरे नाही बाळा तीच असते म्हणायचं. 2 राहील नेहमी असं आहे का, इथं 5 पण राहू शकतो, 6 पण राहू शकतो, 7 पण राहू शकतो. समजलं, ठीक आहे, काही पण राहू शकतो. ठीक आहे, म्हणजे टकल्यापासून ते 9 पर्यंत कोणताही अंक जर एकक स्थानी दिसला डायरेक्ट मनाचा बम बम बोले मस्ती में डोले. चलो आता 9 ची स्थानिक किंमत बाळांनो, पण तुम्ही मला प्रश्न विचारायला पाहिजे, सर तुम्ही 9चं तर म्हणत आहात, पहिला वाला 9 सांगू जी की दुसऱ्या वाला 9 सांग, असं म्हणायला पाहिजे. मग सांगा, विचारा, पहिला वाला 9 जी की दुसरा वाला 9.
पहिला वाला हा झाला, दुसरा वाला हा झाला, म्हणजे 9 ची स्थानिक किंमत दुसऱ्याची, दुसऱ्या 9 ची स्थानिक किंमत म्हणजे या वाल्या. ठीक आहे, सांगा बाळांनो काय वाटतं रे? का बरं? कारण की 9 या अंकाच्या समोर एकच अंक आहे म्हणून एकच टकल्या म्हणजे 90. ठीक आहे, त्याच्यानंतर 4 ची स्थानिक किंमत काय वाटतं बाळांनो? 4 लिहून त्याच्या समोर अंक किती आहेत? 2, म्हणून 2 टकल्या. खतम. आता सांगा रे, 6 ची स्थानिक किंमत काय रे बाळांनो? 6 लिहायचं, त्याच्या समोर अंक किती आहेत मोजणे? 1, 2, 3, म्हणजे 3 टकल्या लावणे. बस, खतरनाक. काही डाऊट? त्याच्यानंतर 9 ची स्थानिक, आता म्हणा तुम्ही 9 ची स्थानिक किंमत अजी पहिला वाला म्हणता का दुसरा वाला म्हणता? तर पाहू पहिल्या 9 ची स्थानिक किंमत. तर 9 लिहिणे, त्याच्या समोर अंक किती आहेत मोजणे? 1, 2, 3, 4, म्हणून टकले 1, 2, 3, 4. खत्म. क्या ये बात क्लियर हुई क्या सभी को? अरे कुछ डाउट है क्या किसी को? पक्का? पक्का. कुठल्या पण अंकाच्या त्याच्या पोझिशन वरून त्याची स्थानिक किंमत ठरत असते, हे नेहमी गोष्ट लक्षात ठेवायची. त्याची पोझिशन, त्याची जागा कुठली आहे त्यावरून त्याची प्लेस व्हॅल्यू ठरत असते, हे नेहमी लक्षात ठेवायचं. समजलं? अरे समजलं का? ठीक आहे. आता अगर सपोज मी म्हटलं बाळा इथे एखादा प्रश्न तुम्हाला दिलं, कसं? नमस्ते नमस्ते. एखादा प्रश्न जर मी तुम्हाला दिलं की 9, 3, 6, 0 हा जो टकल्या आहे, या टकल्याची स्थानिक किंमत सांगा. टकल्याच म्हणजे टकल्याची स्थानिक किंमत नेहमी काय राहील? टकल्या. काय डाऊट? पक्का? बघा बाळांनो, आता हा 9, 3, 6, 0 जे तुम्हाला दिसतोय, मग अशी जसं सांगितलं मी, शून्याची स्थानिक किंमत काय राहणार बाळांनो? कधी पण शून्य कुठे पण असो, शून्याची स्थानिक किंमत काय असते? शून्याची असते. जर मी म्हटलं 9, 0, 3, 4, या शून्याची पण स्थानिक किंमत किती राहणार? हा लक्षात ठेवायचा. किती राहणार? 0. नाही तर तुम्ही म्हणाल सर टकल्याच्या समोर का नाही 2 अंक आहेत, तर मी का करतो जी त्याच्या समोर अजून 2 अंक, 2 शून्य लावतो. तर भाऊ शून्याच्या समोर किती शून्य लावा, शून्यच राहते ना का? तो 3 शून्य आहेत म्हणून का 1000 होणार आहे का? 1000 होणार आहे का? प्रश्नच येत नाही. कोई डाउट है किसी को? थोडसा तो भी, उलूसा तो भी. चलो बघा, ते याचा नियम काय लिहून ठेवाल? आता तुम्ही सांगा, मग सांगा बरं, याचा 6 ची स्थानिक व्हॅल्यू किती रे? 3 ची बाळा आणि 9 ची बाळा. काही डाऊट आहे का? अरे सगळ्यांना अक्षदा मिळाल्यात का? तर शुभ मंगल. चला नोट लिहूया. नोट नंबर 1. नोट काय लक्षात ठेवाल बाळांनो? इथे काय शिकला आपण? कधी पण म्हणा, कधी पण कुठल्या पण संख्येमध्ये शून्याची स्थानिक व्हॅल्यू, शून्याची स्थानिक किंमत ही नेहमी टकल्याच असते. शून्यच असते. काय डाऊट? थोडसा तो भी. तो नोट दुसरी लक्षात ठेवायची बाळांनो. काय काय लक्षात ठेवाल? की कधी पण एकक स्थानचं म्हणा, एकक स्थानी असलेल्या अंकाची स्थानिक किंमत ही नेहमी काय असते? ही नेहमी तीच असते. ही नेहमी तीच संख्या असते. समजलं बाळांनो? प्लेस व्हॅल्यू बद्दल काही डाऊट आहे? त्यावर प्रश्न घेऊया आपण. पहिले आता अभ्यास करतोय, बाकी काय नाही. ओके बच्चा?
कोई डाउट है किसी को? तो चलो नेक्स्ट टॉपिक पढ़ते हैं, फेस वैल्यू। तो वो स्टार्ट करने से बोलना चाहेंगे, बोलो भारत माता की। चलो बच्चा, तो स्टार्ट करते हैं पहला एग्जाम्पल। काय का पहिला एग्जाम्पल? पहिले बेसिक तो पडले थे। फेस व्हॅल्यू म्हणजे काय होते जी? चेहरा। फेस म्हणजे चेहरा। आता फेस, अगं मी काय म्हणतो, फेस फेस म्हणजे तो साबण लावल्यावर निघते फेस, तो नाही, नाही तर तो फेस म्हणजे तो भलताच फेस झाला। हा फेस खतरनाक वाला आहे। फेस म्हणजे आपला चेहरा। आपण चेहरा जनरली कुठे पाहतो? आरशाला मराठीमध्ये अजून कुठला शब्द आहे? दर्पण। दर्पण आहे का नाही आहे? आणि दर्पण मध्ये गेल्यावर स्वतःचा दर्शन होतो की नाही होत? चला, दर्पण मध्ये नसेल गेल्यावर, पण आयनामध्ये पाहिल्यावर स्वतःचा दर्शन होतो की नाही होत? त्यालाच तर दर्शनीय संख्या म्हणतात। प्लेस व्हॅल्यू म्हणजे काय? दर्शनीय संख्या। दर्शनीय संख्या। आता दर्शनीय संख्या म्हणतात का दर्शनीय मान म्हणतात रे बाबा? दर्शनीय संख्याच म्हणतात, ठीक आहे, मराठीमध्ये मान म्हटलं जाते, ठीक आहे। आता मला एक गोष्ट सांगा, हे कावजी दर्शनीय संख्या मी का म्हणतो? गुडिया तू इकडे इथे ये। हा, मला सांग, आता जर तू आरशामध्ये पायशील तर तो दिसणार की ऐश्वर्या राय दिसल का? तू दिसेल का नाही दिसेल? जर ही आरशामध्ये बघेल तर हीच दिसेल का ऐश्वर्या राय दिसल? म्हणजे यावरून एक गोष्ट लक्षात ठेवायचा, कुठल्याही संख्येच्या 1 2 3 5 6 भाऊ, जर 6 हा आरशामध्ये पाहिल, म्हणजे असा नको विचार कराल, त्या आरशामध्ये जरा वेगळा दिसते तो गोष्ट वेगळी आहे, पण 6 6च राहतो ना, 5 5च राहतो ना, बरोबर आहे? तर एक गोष्ट लक्षात ठेवायचा, जर आपण आरशामध्ये बघतो तर आपणच दिसतो, ऐश्वर्या राय किंवा दुसरा कोणी दिसणार आहे का? नाही। मी अगर आरशामध्ये पाहीन तर राज मेश्रामच दिसल का सलमान खान दिसल का? सलमान खान कुठून दिसणार आहे? राज मेश्रामच दिसल ना का? समजला का नाही समजला? काही बोलतेत का हे? ठीक है का नहीं? तो शुक्रिया बच्चा। तो इसका मेरा कहने का इंटेंशन आपका क्या है? देखो, समझ लो चीजों को, की सांगण्यामागचा माझा उद्देश बाळा, जर तुम्हाला असं म्हटलं की सांगा 6ची दर्शनीय किंमत किंवा संख्या किती, तर काय म्हणायचं? ज्याबद्दल विचारलं तेच हो म्हणावं। 5ची भाऊ, 5ची पण 5च राहील, नाही 50 कोणती राहणार? स्थानिक किंमत राहणार। 3ची बाळा, 3ची 3च राहणार, 2च राहणार, आणि 1 बाळा। इथे लक्षात ठेवायचा, कोणतीही संख्या कुठेही असो आम्हाला काही घेणं देणं नाही। जर एखाद्या संख्येमध्ये दिलेल्या एखाद्या अंकाबद्दल जर तो विचारत आहे, सांगा रे जी का याची दर्शनीय किंमत काय असेल, तर डायरेक्ट टेन्शन नाही घ्यायचा, ज्याच्याबद्दल विचारलाय तीच त्याचं काय राहणार? दर्शनीय किंमत राहणार। दर्शन देगा देवा काहीतरी आहे, समजला का? काही डाउट? काही डाउट? देखो, अभी थोड़ा सा कुछ हटके पढ़ाई करते। क्या पढ़ाई करते? हटके। जर मी तुम्हाला म्हटलं बघा 8 4 6 5, हे कोणती संख्या आहे? 8465। 8465 या दिलेल्या संख्यामध्ये पहा मी काय घोड करतोय आता, खतरनाक। पाय 8 घोडभाजी नाही, घोडभाजी म्हणते 8 4 6 5 टेन्शन नाही। पा याची जर मला स्थानिक किंमत काढायची असेल किंवा आणि सोबत सोबत दर्शनीय किंमत किंवा स्थान काढायचं असेल तर तुम्ही सांगू शकाल का एका वेळेस? तुम्हीच सांगा, 8ची स्थानिक किंमत, 8च्या नंतर किती टक्के संख्या आहेत? 8। अच्छा, तर मग मला सांग 8ची दर्शनीय किंमत। अरे बाळा, 8ची दर्शनीय किंमत सांगा पहिले। 8। 4ची स्थानिक किंमत, 4 ला सोडून त्याच्या समोर किती अंक आहेत
ते फक्त बघणे आणि टकले लावणे तितकेच. आणि 4 ची दर्शनीय बाळा, 6 ची स्थानिक किंमत 60, 6 ला सोडून त्याच्या समोर किती अंक आहेत ते फक्त बघणे, उत्तर काढणे. आणि इथे बाळा 5 ची, आणि तर यावरून तुम्हाला काय नियम लक्षात येतोय का रे? इथं बघणार आहे बाळा, एकक स्थानिक. हा, टाळ्या वाजवा हिच्यासाठी. इकडे ये ग, ये लवकर आहे, पटकन आहे. हा हा हा, टाळ्या वाजवा जोरदार. या गुडियानी काय म्हटलं, मी फक्त मी असं म्हटलं, तुला आधी सांगितलं होतं का? हा काय, यावरून काय समजलं बाळा तुला आता जे आपण केलं? सांग बरं. स्थानिक किंमत, थांबा हा सांगा. की स्थानिक किंमत आणि दर्शनीय किंमत एकच असतं. कुठल्याही संख्येची बाळा लक्षात ठेवा, कुठल्या पण संख्येचा, हा नियमच लिहून देतो मी तुम्हाला, काय की कुठल्या पण संख्येच्या एकक स्थानी असलेल्या संख्येची स्थानिक किंमत आणि दर्शनीय किंमत ही नेहमी काय असते? ही नेहमी तीच संख्या असते. तीच म्हणजे एकच, म्हणजे एकच म्हणण्यापेक्षा तीच असते. ठीक आहे, तीच संख्या असते. काही डाउट? थोड़ा तो भी तो शुक्रिया मैडम साहिबा, थैंक यू, प्रस्थान कीजिए. चलो देखो, अब उसके बाद सन्ना पिकअप दन्ना एवरेज में क्या यहां तक आपको सारी चीजें समझ में आई? कोई डाउट है किसी को? पक्का? तो आगाज करते हैं इस पर्टिक्युलर जो भी चॅप्टर हमने अभी पढ़ा है. ज्या कुठला पण टॉपिक आपण आतापर्यंत डिस्कस केला आहोत त्यामध्ये येणाऱ्या प्रश्नामधला, म्हणजे पहिला प्रश्न तुमच्या समोर, टिडिंग डिंग, अंग्रेज देखो, फाइंड द प्लेस वैल्यू ऑफ 7 इन द नंबर 8479. 8479 मधील 4 ची स्थानिक किंमत सांगा म्हणते. आता का हे भू मोठी गोष्ट झाली का आपल्याला? 8479 मधील जो हा 7 आहे, त्या 7 ची स्थानिक किंमत बाळा किती राहणार? 7च्या समोर किती संख्या आहेत ते बघणे, जितके संख्या तितके टाकल्या, खत्म. म्हणजे उत्तर तुमचा. काय डाऊट आहे का? नाही उलूसा तरी काही डाऊट आहे का? चला मग डाऊट नाही तर नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊ. सना नेक्स्ट येले, which digit has highest place value in number 1,83,675? 1,83,675 क्रमांकामध्ये कोणत्या अंकाचे स्थान सर्वात आहे, सर्वोच्च आहे? आता इथे मुलं काय करतात सांगू का? काय विचार करतात की जो दिसायला सगळ्यात डगर त्याच्या स्थानिक किंमत सगळ्यात डगर असा राहत नाही. समजलं का? इथं असा नाही विचार करायचा. इथं काय विचार करायचं बाळा? त्याच्या म्हणणं काय, स्थानिक किंमत कोणाची सगळ्यात जास्त आहे म्हणते. काय 5 ची स्थानिक किंमत 5च राहते? 7 ची किंमत 70, 6 ची बाळा 600, 3 ची 3000, 8 ची 80,000 आणि 1 ची म्हणजे कोणाची सगळ्यात जास्त आहे बाळा? आणि असा करण्यापेक्षा डायरेक्ट आपण दिमाग लावू शकतो ना, जी सगळ्यात पहिली संख्या दिसत आहे तीच तुमची, त्याच संख्येची स्थानिक किंमत ही सगळ्यात काय असते? मोठी असते. मग यावरून जर मी तुम्हाला प्रश्न विचारलं, सांगा बाळा सगळ्यात कमी स्थानिक किंमत कोणत्या अंकाची? तर कधी कधी असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो, सांगा बाळांनो सगळ्यात जास्त स्थानिक किंमत असलेला अंक आणि सगळ्यात कमी स्थानिक किंमत असलेल्या अंकामधील फरक किती? 4. सगळ्यात कमी कोणता वाला आहे? 5. सगळ्यात जास्त कोणता वाला आहे? 1. आणि फरक म्हणल्यावर मोठ्यातून लहान म्हणजे किती? काही भरोसा नाही का? काही विचारू शकते त्याचा का? हो का नाही का? समजला का नाही समजला?
समजला का नाही समजला? तुम्ही अशीच गलती करता, पण असं नाही राहत भाऊ. हा उत्तर पण राहते पर्याय. 5तून 1 गेला 4. भाऊ 1,00,000 मधून किती? 5 मायनस करून द्यावं लागेल. 1,00,000 मधून म्हणजे 10तून 5 5 9 9 9 9 हा उत्तर राहणार बघा. काही सांगता नाही येत आजकाल नवोदयाच्या. हो बापा 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 काय झाला गेला. ठीक है, समझता है? काही डाउट? चलो देखेंगे, कोई एग्जाम्पल ऐसे आएंगे तो हम लोग फिर से डिस्कस करेंगे. पाय आला, पाय आला म्हणलो होतो का नाही म्हणलो होतो? आला का नाही आला? पाय का म्हणते? फाइंड द डिफरन्स ऑफ द प्लेस व्हॅल्यू ऑफ 7 इन द नंबर. माफ कीजिएगा, 5774 क्रमांकामध्ये 7च्या स्थानिक मूल्यामधील फरक सांगा म्हणते. 5च्या 7च्या तुम्हीच सांगा रे. 5 लक्ष दे बाळा, लक्ष दे. 5 7 7 4 दिसतोय का? मला सांग रे बाळा, यामध्ये हा पहिला वाला 7 याची स्थानिक किंमत तुम्हीच सांगा बरं. स्थानिक किंमत किती राहणार? 70. आणि दुसरा वाला 7ची किती आहे बाळा? स्थानिक किंमत किती आहे? 700. त्यांनी विचारलं काय तुम्हाला? त्यांनी विचारलं काय बाळांनो? फरक. तर फरक म्हणजे काय असते रे? मोठी संख्या मायनस छोटी संख्या. मोठी संख्या किती आहे बाळांनो? मोठी संख्या कोणती आहे? 700. छोटी कोणती आहे रे? 70. मग बाळांनो 700 मधून 70 गेले रे. 10तून टकल्या टकल्या, 10तून 7 3 आणि मग 630. पर्याय मध्ये नाही काही चुकला का गा? काही प्रश्न तर पर्याय तर नाही चुकलाय त्याचे. थांबा, तुम्ही तसंच सोडवलं आला असं तुमच्या. तर एक काम करून टाका, हा गलतीने यांनी पर्याय चुकीचा देऊन दिलं नसतं. हा काटून टाकाल, 630 करून टाका. ठीक आहे. तर याचा आन्सर कोणता? बी फॉर बदमाश. बी फॉर बदमाश. ठीक है, काही डाउट? काही डाउट? चलो तो नेक्स्ट एग्जाम्पल. टिडिंग डिंग. ओ माय गॉड, 1 नंबर प्रश्न. फाइंड द सम ऑफ द प्लेस व्हॅल्यू अँड द फेस व्हॅल्यू ऑफ, ओ माय गॉड, 4 इन द नंबर. क्रमांक 4 3 9 7 5 मध्ये स्थानिक मूल्य आणि 4चे दर्शनीय मूल्य यांची बेरीज सांगा म्हणते. यांची बेरीज सांगा म्हणते. म्हणजे कसं? 4000 लक्ष दे. प्रश्न काय म्हणतोय? 43,975 मध्ये 4चे म्हणजे हा वाला 4 जो दिसतोय ना, याची स्थानिक किंमत आणि दर्शनीय किंमत यांची बेरीज सांगायची. तर पहिले 4ची तुम्हीच सांगा. 4ची गड 4ची स्थानिक किंमत किती राहणार बाळांनो? 4 लिहाल आणि त्याच्या समोर अंक किती आहेत? 4. म्हणजे 1 2 3 4. तुम्हीच सांगा. 4ची स्थानिक किंमत झाली. अजून काय? दर्शनीय किंमत म्हणतो. पहिले ते तर सांगा. 4ची दर्शनीय किंमत काय? यांचा बेरीज म्हणते का वजाबाकी नाही म्हणते? तर काय कराल रे बाळा? 4 टकल्या 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 4. डी इज युअर आंसर. कोई डाउट? थोड़ा तो भी, उलू सा तो भी. तो चलो सन्न पिकअप दन्ना एरोज में सामने भगते हैं. नेक्स्ट एग्जाम्पल. अच्छा है? तर तुम्ही याचा उत्तर मला सांगू शकाल का? सर आतापर्यंत तुम्ही एकही प्रश्न असा सांगितला नाही. अरे बाप रे, ये काय का आवाज आ रहा है इतना? देखो बच्चा, मैं माफी चाहूंगा, थोड़ा सा डीजे जा रहा है और कंटिन्यू रहेगा वो, क्योंकि बहुत बड़ी रैली है आज की, है ना. तो बस खत्म कर रहा हूं मैं. ये आखिरी एग्जाम्पल है अपना, उसके बाद अपना खत्म. लेकिन बहुत इंपॉर्टंट कंसेप्ट है बच्चा, समझ लो. सारे बच्चे समझ लो इसको. या आधीपर्यंत तुम्ही ज्या संख्या बघितलं होतं काय होत्या? साध्या संख्या होत्या. दशांश संख्या होत्या का? नाही. आता ही संख्या आहे दशांश. पहा 7, लक्ष दे, डेसिमल वाली आहे. 7 4 5.20 मधील या 2ची स्थानिक किंमत किती आहे असं म्हणते.
दोनची स्थानिक किंमत किती आहे. आता हा सांगण्याआधी ना बाळा मी एक कन्सेप्ट सांगतो तुम्हाला. पहिले लक्ष दे. 1 2 5 6 पॉइंट 3 4 8 आणि 9. 3 4 8 आणि 9. आता इथे नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची. बघ लक्ष दे रे बाळा. हा जो स्वरूप असते ना या हिसाबाने जर मी सांगेल तर तुम्हाला बघ बघ हा 6 म्हणजे दुसरं तिसरं काही नसून 6 1 6 होते. हा 5 म्हणजे दुसरं तिसरं काही नसून 5 गुणिला 10 होतो. 2 म्हणजे दुसरं तिसरं काही नसून 2 गुणिला 100 आणि 1 म्हणजे 1 गुणिला 1 असते. पण इकडे भाऊ दशांश मध्ये उलटा राहते. हा इथे पॉइंट म्हणजे राहते एकक. पॉइंट म्हणजे काय बाळांनो एकक. आणि हायवाली संख्या म्हणजे राहते दशक नाही दशांश. म्हणजे 3/10 म्हणजे काय रे बाळा याला स्थान कुठला म्हणाल दशांश. कोणता श दशांश. ठीक आहे. आणि याला काय म्हणाल बाळांनो 4/100 म्हणजे काय शतांश. कोणता शतांश. आणि राहिली गोष्ट चिमण्याची याला काय म्हणाल बाळांनो 8/100. हा तुम्हाला झालाय का रे हा कुठे शाळेत झालाय. खतरनाक आहे रे काम तुमचा. सहस्त्रांश कसं लिहितात जी असाच का. हो तसाच लिहिला आहे ना. अच्छा म्हणून तुम्ही येथून पाहून म्हणत आहात का. चीटिंग करते हो तुम लोग. चलो समजला बाळा. एक सांगण्याचा माझा उद्देश समजा तुम्ही फक्त लक्ष दे रे बाळा. सांगण्याचा माझा उद्देश काय राहणार की पॉइंटचे वाल्या जेव्हा संख्या असतात याबद्दल तुम्हाला विचारलं 3ची स्थानिक किंमत तर काय म्हणाल 3/10 नाही म्हणायचं. 3/10 पण राहतो पण त्याचं उत्तर काय राहणार 3च्या आधी किती संख्या आहे. 3च्या आधी किती अंक आहे 1 टकले आहे ना बस म्हणजे 0.3च राहा. जर मी म्हणेल 4ची स्थानिक किंमत सांगा. हा म्हणजे 4/100 म्हणजे 4च्या आधी किती अंक आहेत 0.04. समजलं. आता तुम्हीच सांगा 8ची स्थानिक किंमत. गुड. काय राहणार 8/1000 0.008. कोई डाउट. तो फिर भाई ये वाला एग्जाम्पल का आंसर बता दो मुझे कि 2 अंकाची स्थानिक काय 2 दशांश. भी तुमचा उत्तर. क्या डाउट कोई डाउट है बच्चा. आप लोगों को ये चीज समझ में आया होगा. थोड़ी माफी चाहूंगा एंडिंग में जरा यहाँ पे जरा डीजे का जरा ज्यादा ही चल रहा है. एनीवे जो भी है आपने यहाँ तक हमें सुना उसके लिए तहे दिल से आपका शुक्रिया. और प्लीज ये अच्छे से नोट डाउन कर लीजिएगा. इसका होमवर्क ग्रुप पे और साथ ही साथ ऐप पे भी आ जाएगा आज ही. ठीक है तो उसे आप कंप्लीट करना है. क्यों क्योंकि अपनी ट्यूसडे को क्या है टेस्ट है. पूरे चैप्टर पे बच्चा ये चीज याद रखिएगा. ओके आपको समझ में आया होगा ये दुआ करता हूं. अगर सपोज हमारा कंटेंट आपको अच्छा लगा हो तो प्लीज चैनल को सब्सक्राइब कीजिएगा. मिलता है नेक्स्ट वीडियो में. तब तक खुश रहिए ख्याल रखिए. थैंक यू सो मच. टाटा बाय बाय नमस्ते.